महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये एक खूप मोठी घोषणा झाली आहे आणि या घोषणेमुळे हजारो विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो. तर चला मग ही नवी प्रणाली नेमकी काय आहे आणि ती कशी काम करणार आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात मोठी बातमी काय आहे तर एप्रिल महिन्यातल्या काही खास दिवशी संपूर्ण राज्यभरात एक पटपडताळणी होणार आहे. आता पटपडताळणी म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्या हजेरीची एकदम अचानक तपासणी. ओके, तर ही पटपडताळणी म्हणजे नेमकं काय जरा अजून सोपं करून सांगतो. शिक्षण अधिकारी स्वतः शाळेत येणार, वर्गात जाऊन मुलांची हजेरी तपासणार आणि जी काही माहिती असेल ती लगेचच्या लगेच एका ऑनलाईन सरकारी सिस्टममध्ये भरणार. चला आता या योजनेच्या व्याप्तीबद्दल बोलूया. म्हणजे ही योजना किती मोठी आहे आणि याचा परिणाम नेमका कोणाकोणावर होणार आहे. आणि मग साहजिकच प्रश्न येतो की ही तपासणी नक्की कोणत्या शाळांसाठी आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर लक्षात घ्या, ही योजना फक्त सरकारी शाळांसाठी नाहीये. सगळ्या शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या सगळ्यांनाच ही योजना लागू होणार आहे. याचाच अर्थ काय तर लाखो विद्यार्थ्यांवर याचा थेट परिणाम होईल. पण एक मिनिट, यात एक महत्त्वाचा अपवाद आहे. जे विद्यार्थी 10वी आणि 12वी मध्ये आहेत त्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत, बरोबर. त्यामुळे त्यांना या तपासणीतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी थोडा दिलासा आहे. ओके, तर मग या तपासणीचं वेळापत्रक काय आहे. म्हणजे एप्रिल महिन्यात हे सगळं कधी आणि कसं होणार आहे. चला ते समजून घेऊया. हे बघा, या 3 तारखा अगदी लक्षात ठेवा. 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिल. याच दिवशी शिक्षण विभागाचे अधिकारी शाळांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहेत. आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जे विद्यार्थी 9वी आणि 11वीत आहेत ना, त्यांच्यासाठी तर ही तपासणी थेट त्यांच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशीच होणार आहे. हो, बरोबर ऐकलंय. परीक्षा आणि तपासणी दोन्ही एकाच दिवशी. आणि हे वेळापत्रक पाहिलं की सगळं स्पष्ट होतं. बघा, 9वी आणि 11वीच्या परीक्षेच्या तारखा या तपासणीच्या तारखांशी अगदीच जुळवल्या आहेत. जसं की 11वी एप्रिलला ज्या दिवशी तपासणी आहे त्याच दिवशी 9वीचा मराठीचा पेपर आहे आणि 11वीचा फिजिक्सचा. ठीक आहे, तर आतापर्यंत बरीच माहिती झाली आहे. चला हे सगळं थोडं सोपं करून पाहूया की नक्की कोणत्या वर्गांना कशासाठी तयार राहायचंय. तर याला आपण 2 भागांमध्ये विभागू शकतो. एक आहे फक्त पटपडताळणी किंवा हजेरी तपासणी. ही होणार आहे 2री ते 8वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि दुसरा भाग आहे जिथे तपासणी आणि परीक्षा एकत्र होणार आहे. आणि हे फक्त 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठीच असेल. ओके, पण ही सगळी प्रक्रिया नक्कीच चालणार कशी. म्हणजे अधिकारी येतील, तपासणी करतील, पण नेमकं काय करतील. आणि या सगळ्याच्या मागे सरकारचा नेमका हेतू काय आहे. चला आता हे समजून घेऊया. या सगळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की विद्यार्थ्यांची हजेरी ते नक्की कशी नोंदवली जाणार आहे. तर ही संपूर्ण प्रक्रिया 3 महत्त्वाच्या स्टेप्समध्ये होणार आहे. स्टेप 1, अधिकारी वर्गात येतील आणि प्रत्यक्ष मोजणी करतील की किती मुलं हजर आहेत. स्टेप 2, जी काही हजेरीची माहिती आहे ती लगेचच ऑनलाईन पोर्टलवर टाकली जाईल. आणि स्टेप 3, ही सगळी माहिती थेट राज्याच्या सेंट्रल डेटाबेसचा भाग बनेल. एकदम सोपं आणि सरळ. आणि हे काम करण्यासाठी एक मोठी टीम तयार करण्यात आली आहे. यात केंद्रप्रमुख आहेत, विषय सहाय्यक आहेत आणि स्वतः शिक्षणाधिकारी सुद्धा आहेत. ही सगळी मंडळी तपासणीसाठी शाळांना भेटी देणार आहेत. म्हणजे ही एक मोठी मोहीम असणार आहे. तर मग या सगळ्याचा मूळ उद्देश काय आहे तर तो एकच आहे, विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी एक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह अशी राज्यव्यापी सिस्टम तयार करणे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक किंवा गैरप्रकाराला वावच राहणार नाही. तर हे बघा, हे प्रकरण फक्त हजेरी घेण्यापुरतं मर्यादित नाहीये. खरं तर शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञान आणि पारदर्शकता आणण्याच्या दिशेने उचललेलं हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. पण शेवटी खरा प्रश्न हाच उरतो की ही नवीन प्रणाली हे आपल्या शाळांमध्ये खरोखरच